थोडक्यात सांगतो, आज उल्लेख करणं आवश्यक होतं. नामदेवरायाचा उल्लेख करणं म्हणजे नामदेवरायाच्या चरणापर्यंत पोचणं, त्यांचा हात धरणं आणि त्यांनी आपल्याला नेऊन पांडुरंगाच्या चरणावर घालणं, असंच त्या स्मरणाचं महत्व आहे. माझं बोलणं कळलं का? नामाचा हात धरल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन होणार नाही, हे नेऊन ठेव का. ज्ञानाचा हात धरला तर देव कळेल आणि नामाचा हात धरला तर त्याचे चरण सापडतील. हे दोन भूमिका नीट लक्षात घ्या, म्हणजे संप्रदायन परंपरा लक्षात येईल. दोघेही तीर्थयात्रेला गेले. राजस्थानमध्ये गेले. थोडक्यात सांगतो, पाणी नव्हतं, सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. तहान लागली. ज्ञानेश्वर महाराजांना आणि गडिमा आदी लघिमा सगळ्या ज्या रिद्धी सिद्धी होत्या त्याचं ज्ञान होतं, ते योगी होते, योग परंपरेतले होते. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली. आणि योग्यांची माऊली असल्या कारणाने चिमणी झाले आणि पाणी पिऊन आले. नामदेवरायाला म्हणाले, नामया मी तुम्हाला चिमणी करतो, तुम्ही पाणी पिऊन या. पाणी फार खोल आहे विहिरीत. ते म्हणले, चिमणी होऊन पिण्यापेक्षा मेला का म्हणले तो. वीर वारी कर पंढरीचे. कुठे गेला म्हणाले तो. गळ्यात विणा घातला आणि भजन करायला सुरुवात केली. जेवा या बैससी येथे घेई विडा, धावत दुडदुडा ये बाप्पा. अरे जेवायला बसा असेल तर विडा घ्यायला इथे माझ्याजवळ. मी तुझं वाट पाहतोय. रिद्धी सिद्धीच्या आधाराने मी पाणी पिणार नाही. पेन तर तुझ्या हातानेच पेन. ज्ञानेश्वर महाराज बघत होते. ती निष्ठा, ते प्रेम. पांडुरंगे पांडुरंगे माझे गंगे माऊलिये, पाना घाली प्रेमधारा पूरक्षिरा लोटू दे. पाना घाली प्रेमधारा. प्रार्थना करू लागले. थोडक्यात सांगतो, असा तो विहिरीचा कूप भरून आला. असा ओसंडून सांडू लागलं. ज्ञानेश्वर महाराजांनी बघितलं. नामदेवराया काय घडलं बघा. आला आला पंढरीचा सखा धावत आला. नको त्याला हाक मारू नका, पाहिजे त्यालाच हाक मारा, तोच धावत येईल. तुम्ही नको त्याला हाक मारता. जो दुसऱ्या कुणाला हाक मारतोय त्याला तुम्ही काय हाक मारता. जो दुसऱ्या कुणाच्या तरी आधाराकडे बघतोय, तोंडाकडे बघतोय, त्याच्या तोंडाकडे काय बघता. अशाला हाक मारावी की ज्याला हाक मारले असताना आयुष्यात पुन्हा कुणालाच हाक मारण्याची पाळी येणार नाही. आणि अजून सांगू का, ज्याला हाक मारता तो एका हातावर असतो, तुमच्या जवळचा असेल तर. पण हा इतका जवळ आहे, तुमच्या हृदयात आहे. तुमच्या हृदयात आहे. आणि ही एकनिष्ठ भक्ती जेव्हा माऊलीने बघितली, आनंद वाटला. आणि मग एकविध अभंग माऊलींच्याही मुखातून, तेही तसेच होते. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. कृष्ण नामाच्या आधाराने कुळ पावन झालं.
पांडुरंगाच्या भक्तीने कुळ पावन झालं असा हा भाग आहे. आणि म्हणून इथे फार सुंदर अभंग लिहिला एकविध मौलीने. पूर्व दिशे भाणू उगवला नळिनी आणि कमळी कमळी विकासू केला. पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालेला आहे. रसिक आहे ज्ञानोबराया. उगवला नळिनी, सुंदर आकाशामध्ये, नीलवर्ण आकाशामध्ये, आणि सूर्य उगवला. पण काय घडलं? कमळनी कमळी विकासू केला. कमळनी कमळी ते उगवल्याबरोबर कमळनी अशी फुलली. जी सूर्य विकासी कमळनी असते ना, तो सूर्याचा उदय झाल्यावर उमलते. काय लिहितायत बघा इथे. कमळनी कमळी विकासू केला, उष्ण करू अस्तु झाला आणि शीत करू प्रवर्तला. कशी काव्यात्मक भाषा आहे बघा. उष्ण करू अस्तु झाला आणि शीत करू प्रवर्तला. उष्ण करू म्हणजे सूर्य आणि शीत करू म्हणजे चंद्र. उष्ण करू अस्तु झाला, शीत करू प्रवर्तला. पण चंद्र विकासनी जी कमळणी आहे तिच्याकरता सूर्याचा उदय निकामी आहे. कमळनी संकोच केला गे बाई. सूर्यविकासनी कमळी करता सूर्याचा उदय झाल्यावर ती उमलली. पण चंद्रविकासनी जी कमळी येणे आहे, एवढा सूर्याचा उदय झाल्याबरोबर तिने संकोच करून घेतला. कमळनी संकोच केला गे बाई. बघा किती गोड लिहितात. कमळनी संकोच केला गे बाई. अशी बघा, तुम्हाला घरातला दृष्टांत देतो. मुलं बाळ गप्पा मारत असतात मन मोकळेपणाने, पण न आवडीची व्यक्ती आली की वृत्ती संकुचित होते. अगदी तंगड्यापासून बसलेले असतात, काही संकोच नसतो ना. एक लक्षात घ्या, प्रेम आहे आणि संकोच आहे. प्रेम नव्हे, व्यवहार आहे. काय जिथे प्रेम आहे तिथे संकोच असण्याचं कारणच नाही. म्हणून आईच्या अंगावर मूल कसंही लोळतं बरं का. हो, बापाच्या अंगावर कसंही लोंबतं. मोठा अधिकारी जरी असला ना तर हट्ट केला तर बाप त्याच्या खिशात, मुलगा खिशात हात घालतो. माझं बोलणं कळलं का? अगदी मोठा पोलीस अधिकारी असू सुद्धा मी डोळ्याने बघितलंय. माझे एक मित्र होते, असिस्टंट कमिशनर पोलीस होते मुंबईला. त्यांची मुलगी आणि आमची भगवतीताई एका वर्गात होते. सहज म्हणले महाराज या एक दिवस, म्हणून त्यांच्या ऑफिशियल बंगल्यावर गेलो. आणि मला म्हणाले उशीर झाला रात्री यायला. काल आहे म्हणले, भायखळ्याच्या पुलावर मला अडवलं 5-6 गुंडांनी, असे झोडपून काढले म्हणले मी एकट्यानेच. त्यांना वाटलं मी एकटा आहे, पण त्यांना माहिती नव्हतं मी कोण आहे. झोडपून काढले म्हणले. काय झालं? ह्या गप्पा बिप्पा झाल्या. तितक्यात ते निघाले ऑफिसला. ऑफिसला निघाल्यानंतर ते मुलगी आमच्या मुलीबरोबरची ती आली आणि तिने पायाला मिठी मारली. बाबा जायचं नाही, बाबा जायचं नाही. अहो ते जागचे आले नात. मी म्हटलं साहेब तुम्ही मगाशी सांगितलं 6 गुंडांना मारलं, किती खोटं बोलता. नाही म्हटलं
आमच्यासारखीशी तरी इतकं लबाड बोलू नये. तुमचे शब्द काय आणि प्रत्यक्ष काय? अहो, एका लहान 5 वर्षाच्या पोरीला तुम्हाला तिच्या मिठीतून बाहेर पडता येत नाही. ते म्हणले, बाबा महाराज काय बोलायचे ते बोला, पण खरं सांगू का, एरवी काय प्रेमा अनुवाद वसे. एरवी काय प्रेमा अनुवाद वसे. ते प्रेम समोर आलं की आपोआपच संकोच. दोन्ही तऱ्हेने अर्थ घ्या किंवा विकास, हे दोन्ही लक्षण प्रेमाचीच आहेत. एक लक्षात घ्या, पती आल्यानंतर जशी बाईला असते हा संकोच आहे, आणि योग्य वेळेला सर्वस्व अर्पण करते हा विकास आहे, हा विलास आहे. तसं किती जरी सूर्य जगाला प्रकाश देत असला तरी चंद्र विकासनी कमळिनी करता चंद्रच पाहिजे, सूर्य उपयोगाचा नाही. नाही का? मूल रडायला लागल्यानंतर सगळ्या गावांनी जवळ घेऊन उपयोग नाही, आईनीच जवळ घ्यावं लागतं. काय तुमचा अनुभव काय? तुम्ही मी त्याच्यातूनच गेलोय. बाप येतो मोठा रुबाब मध्ये, ते रडत असतं, तुला कळत नाही का मी तुझा बाप आहे? कळायच्या वेळेला बघू. आत्ता तरी मी तुला ओळखत नाही, कारण 9 महिन्याचा स्पर्श नाही. जरी तुझा अंश माझ्यात असला, तुझा मी जरी वंश असलो, तरी स्पर्श तो नाही. आणि तिने घेतलं की काय गंमत, काय प्रेम आहे. मग बायको म्हणता ना माझा मुलगा, आता कस तो माझं प्रवचन ऐकून गेला. तो म्हणला, मिजास मार, तुला दिलंय, आम्हाला ते दिलं नाही ना वाढवायचं. खरंच आहे की. अहो, माणसं म्हणतात आई का तर 9 महिने वाढवलं म्हणून. आम्हाला दिलं असतं तर आम्ही वाढवलं असतं की, त्याच्यात विशेष काय. अहो, आहे ते सांगितलं मी. याचा अर्थ बापाचं प्रेम कमी आहे असं बिलकुल नाही. आईचं जसं प्रेम आहे तसं बापाचं सुद्धा आपल्या मुलावर भरपूर प्रेम असतं. कशा करता? पुन्हा पुन्हा मी कायम सांगत असतो, तुम्हाला कळावं. तुम्ही फक्त आईचे गुणगाण गाता आणि बापाला असं बाजूला सारता. नाही बरं का? शेवटच्या श्वासापर्यंत पेन्शनचे फंड हात लावत नाही का, माझ्या बाळाला राहू दे म्हणून. फंडातल्या पैशांनी तुम्हाला फ्लॅट घेऊन देतो आणि तुम्ही त्याला ब्लॉक करून टाकता. कळलं का तुमचं अवस्था? असो. माता पूर्व दिशे भान उगवला नळिनी, कमळिनी कमळी विकासू केला. उष्ण करू वस्तू झाला, शीत करू प्रवर्तला. आणि कमळनी संकोच केला गे बाईये. का संकोच? पडियंते मानसी बहु असे, आणि असे दुरितेची जवळी असे रया. ज्याच्यावर आपलं प्रेम आहे नितांत, तो किती लांब असू दे, पण स्मरणातून आपल्या जवळ आहे. एक अभंग सांगतो, हे जी साच भेटी रूपाचा आठव. रूपाचं स्मरण होणं हेच रूपाची भेट आहे. माझं बोलणं कळलं का? हे जी साच भेटी रूपाचा आठव. त्याचं स्मरण झाल्यावर सगळं आठवलं. डोळे झाकलेत, त्याच्या खोड्या आठवल्या, त्याचं प्रेम आठवलं, त्याचं रागवणं आठवलं, त्याचं रुष्ण आठवलं. यालाच भक्ती म्हणतात. वस्तू वस्तूमधून त्याचं दर्शन. पडियंते मानसी बहु असे. चला, एक मागे सांगितलं असेल कधीतरी, पण सांगतो. सगुण समर्थ भरता, निघून गेली तत्वता. त्या लागी तळमळे जैशी कांता, तै कळवळता जै उठी, या नाव गा माझी भक्ती.
काय दृष्टांत देत आहेत, भक्तीची तुलना कशी करतायत बघा. फार उत्कृष्ट दृष्टांत सांगतो, ऐसपैस सांगतो. सगुण समर्थ भरता निगोनी गेलिया तत्वता, त्या लागी तळमळे दैशी कांता, तई कळवळाता जई उठी, या नाव गा माझी भक्ती. दोघांचं प्रेम जमलं. कॉलेजमध्ये भेटले, आवडी निवडी जमल्या. घरचाही काही विरोध नव्हता. ठीक आहे म्हणे, तोही शिकलेला आहे, तूही शिकलेला आहे, दोघंही चांगलं आहे, छान आहे. समाधानात झालं सगळं. मग एक सुंदर फ्लॅट घेतला. त्यालाही पगार होता भरपूर, तिलाही होता. 2 बेडरूम, हॉल, किचन. तो एक फ्लॅट निवडण्याकरता 100 फ्लॅट बघितले दोघांनी मिळून. मग घर सजवताना काय तुम्हाला सांगू, हे पडद्याचं कापड नाही, हे नाही, हे नाही, हे नाही, हे फर्निचर निवडताना हे नाही, हे नाही, हे साध पायपुष्ण निवडताना सुद्धा हे नाही, हे नाही, ओ तुम्हाला काही कळत नाही, बर तुला कळतं घे. हे बघा, जिथे प्रेम आहे ना तिथे 2 पावलं मागे सरावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि ते सरणं म्हणजे माघार येणं नव्हे, त्या प्रेमाला समर्पित होणं आहे. माझं बोलणं समजत असेल तर बघा, संसारिक असाल तर कळाल. नीट कळेल काय समर्पण आहे ते. आणि सुंदर घर सजवलं. अरे ह्याचे 100-150 मित्र, त्याच्या मैत्रिणी, काय म्हणावं, काय घर, काय घर, काय पडते, आ हा 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 हा, टॉयलेट काय, एक कॉक जवळजवळ 2-2 हजाराचा, काय अलौकिक सगळं. 2-3 वर्ष संसार झाला आणि एक दिवस तो आजारी पडला. आजारी पडला, इतका आजारी पडला की त्याच्यातच त्याचा शेवट झाला. मी माझ्याकडची ओवी सांगतोय तुम्हाला. सगुण समर्थ भरता, सगुण समर्थ भरता, सगुण आहे आणि समर्थ आहे. तिच्या मांडीवर डोकं ठेवलं, तिच्याकडे बघत बघत प्राण सोडला. ती त्याच्याकडे बघते आणि तिचेच डोळे मिटले. तिच्या डोळ्यातून एक अश्रू सुद्धा आला नाही. कोणाकरता रडायचं, अश्रू तरी शिल्लक पाहिजेत ना. आणि कोणी तोंडावर हात फिरवल्यानंतर समाधान होईल असा कोण आहे, असा कोण आहे? गेली, आली परत. प्रत्येक जिन्याचं पाऊल चढताना, दाराकडे बघताना, आई ही निवड त्यांची बरं का. कोपऱ्यामध्ये सुंदर एक आर्टिस्टिक पुतळा, आई हा त्यांनी आणला बरं का, लंडनला गेले होते ना तिथून. आईला काय बोलावं कळत नव्हतं. पण एक सांगू, तिला प्रत्येक वस्तूमधून वस्तू दिसत नव्हती तर तिचा मालक दिसत होता. वस्तून इतक्या नाजूकपणाने हात फिरवत होती की जणू काय आपला पतीच तिथे आहे. एका पतिव्रतेला वस्तूतून जर पतीची आठवण होते, शेवटच्या श्वासापर्यंत ती त्याला विसरली नाही. काही दिवसात तीही गेली त्याच्या स्मरणात.
सगुण समर्थ वर्ता निगोनी गेलिया तत्वता त्या लागी तळमळे जैसी कांता. आणि त्यावेळेला जो कळवळा उठतो ती भक्ती आहे. नुसतं फुलं वाहणं नव्हे, नुसतं पाणी घालणं नव्हे, नुसतं कृती करणं नव्हे. जशी कृती आहे तशी मनामध्ये प्रेमाची वृत्ती असेल तर ती कृतीचं रूपांतर भक्तीत होतं. नाही तर कृती कृती राहते. साहेबा पुढे वागतो म्हणजे वागतो का? बिलकुल नाही वागत. हा जेवढा लवकर बदलून जाईल तेवढं बरं. वागतो असं वाटतं, कृती वाकण्याची आहे पण मनामध्ये यत्किंचित आदर नाही आहे. तसं कृती आणि वृत्ती या दोघांचा जेव्हा मिलाप होतो तेव्हा त्याच्यातून जी प्रेमाची अवस्था निर्माण होते. मग असं वाटतं किती लांब असू दे तरी तो जवळच आहे. पडियंते मानसी बहु.